नमस्कार मंडळी, केपीस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मान्सून स्पेशल सुपर टेस्टी अळूवडी। अळूच्या पानांना काही ठिकाणी अरबीचे पानं असंही म्हटलं जातं। इथे मी जी रेसिपी सांगत आहे त्याला महाराष्ट्रात अळूवडी म्हणतात, तर गुजरातमध्ये याला पात्रा म्हणतात, काही ठिकाणी याला पाटोट देखील म्हणतात। तर सगळीकडे वेगवेगळी नावं आहेत, पण बनवण्याची पद्धत मात्र जवळपास सारखीच आहे। तर इथे मी अळूवडी बनवण्यासाठी काही टिप्स सांगणार आहे, ज्या टिप्स तुम्ही फॉलो करू शकता, त्यामुळे तुमची अळूवडी खूप छान स्वादिष्ट आणि क्रिस्पी बनेल। चला तर सुरू करूया आपल्या आजच्या रेसिपीला। तर सुपर टेस्टी आणि क्रंची अळूवडी बनवण्यासाठी मी इथे घेत आहे 8 अळूचे पानं। अळूवडी बनवण्यासाठी तुम्ही जेव्हा अळूचे पानं आणणार तेव्हा हिरवे पानं निवडून आणायचे आहेत, पिवळे पानं घ्यायचे नाही आहेत। आता या पानांना व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे आणि किचन टॉवेलने पुसून घ्यायचं आहे। आता तुम्ही याच्या बॅक साईडला बघू शकता, इथे मोठ्या मोठ्या वेन्स दिसत आहे, यांना आपल्याला काढून टाकायचं आहे। ही स्टेप खूप महत्त्वाची आहे, कारण अशा प्रकारे या वेन्स नाही काढल्या तर गळ्यामध्ये खिचखिच तयार करू शकतात। आपण यांना काढून टाकलं तर काही प्रॉब्लेम होणार नाही। अशा प्रकारे चाकूने या मोठ्या मोठ्या वेन्स काढून टाकायच्या आहेत। थोडंफार पान फाटलं तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण ज्या प्रकारे आपण यांना बनवणार आहोत त्यामुळे काहीही कळणार नाही। जर तुम्ही या वेन्स काढल्या नाहीत तर एकतर रोल्स बनवताना प्रॉब्लेम येईल, त्याचबरोबर गळ्यामध्ये खिचखिच पण होऊ शकते, म्हणून यांना काढणं खूप इम्पॉर्टंट आहे। आता यानंतर आपण इथे घेणार आहोत एक मोठं अळूचं पान आणि त्यावर 2 ते 3 वेळा हलक्या हाताने लाटणं फिरून घ्यायचं आहे, जास्त दाबून फिरवायचं नाही आहे। यामुळे काय होईल, हे जे पानं आहेत ते व्यवस्थित सपाट होतील आणि त्याचबरोबर जेव्हा आपण याचे रोल्स बनवू तेव्हा त्यांना मोडताना सोपं जाईल। सर्व पानांना अशा प्रकारे सपाट करून घ्यायचं आहे। तर हे बघा, सर्व पानं आपण इथे लाटून घेतलेले आहेत। आता यांचे 4-4चे पेअर बनवून घेऊ आणि यामध्ये बॅटर लावून घेऊ। तर अळूवडीला स्वादिष्ट बनवण्यासाठी आपण इथे घेत आहोत 1.5 इंच आलं, 3-4 हिरव्या मिरच्या, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, 2 लवंग आणि 5 ते 6 काळी मिरी। आता या सर्व वस्तू दळून मिक्सरमध्ये याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आपली पेस्ट बनवून तयार झाली आहे। नेक्स्ट स्टेपसाठी आपण इथे घेणार आहोत 2 कप बेसन। सर्वप्रथम आपण इथे घेत आहोत 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, त्यानंतर आलं लसूणची पेस्ट आपण जी बनवली होती ती पेस्ट 3 टेबलस्पून आपण इथे टाकणार आहोत। आता अळूवडीला खूप स्वादिष्ट बनवण्यासाठी मी इथे टाकत आहे चिंचेचं पाणी। हे जे अळूचे पानं आपण बनवत आहोत यात आंबटपणा येणं खूप गरजेचं आहे, ज्यामुळे गळ्यात चिंचिन होऊ शकते, ते होण्याचे चान्सेस खूप कमी होतात। तर मी इथे थोड्या चिंचा पाण्यात भिजवून घेतल्या होत्या आणि त्याचं पाणी गाळून मी इथे घेतलेलं आहे। त्यानंतर गुळाचा फ्लेवर खूप छान लागतो, मस्त आंबट गोड स्वाद येतो। त्यानंतर 1 चमचा तीळ, त्यानंतर थोडासा हिंग घालायचा आहे। बेसनची वस्तू आहे त्यामुळे हिंग घातल्यामुळे डायजेशनसाठी हे चांगलं असेल। 1 चमचा ओवा अशा प्रकारे हातावर क्रश करून टाकायचा आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून यात थोडं पाणी टाकून याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। जेवढं व्यवस्थित तुम्ही याला मिक्स करणार तेवढं व्यवस्थित बॅटर तयार होईल आणि अळूवडी खूप स्वादिष्ट आणि खुसखुशीत बनेल। हे बघा किती मस्त फ्लॉपी बॅटर तयार झालेलं आहे आणि यात एकही लंप दिसत नाही आणि कन्सिस्टन्सी खूप व्यवस्थित झाली आहे। जास्त पातळ किंवा घट्ट हे बॅटर बनवायचं नाही आहे। आता आपण हे अळूच्या पानांवर लावून घेऊ। आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपण एक अळूचं पान घेऊ आणि या पानाला डार्क ग्रीन साईड खाली आणि उलटी साईड वर अशा प्रकारे ठेवायचं आहे। आता या उलट्या साईडवर आपण जे बेसनचं बॅटर तयार करून घेतलं आहे ते यावर थोडं लावून घेऊ। या बॅटरचा जास्त पातळ किंवा दाट थर नाही लावायचा आहे, कारण जास्त पातळ थर लावला तर टेस्ट येणार नाही आणि दाट लावला तर रोल बनवण्यात प्रॉब्लेम होईल आणि बेसन व्यवस्थित शिजणार नाही। जर तुम्ही हे बेसन डार्क ग्रीन साईडवर लावायचा प्रयत्न केला तर हे बेसन स्प्रेड नाही होणार, सारा निघून जाईल आणि बनवण्यात पण खूप प्रॉब्लेम येईल। सगळ्या गोष्टी यासाठी सांगत आहे कारण तुम्ही पहिल्यांदा जरी हे बनवत असाल तरी तुम्ही 100% परफेक्ट अळूवडी बनवू शकता। तर एक पान मी अशा प्रकारे बेसन लावून तयार करून घेतलं। आता दुसरं पान अशा प्रकारे लावायचं आहे
आता या पानावरही बॅटर लावून घ्यायचं आहे. बनवणं इझी आहे, फक्त तुम्हाला काही काही गोष्टी आहेत त्या लक्षात घ्यायच्या आहेत. तसंच तिसरं पानही लावून घ्यायचं आहे. त्यामुळे जो आपला रोल बनेल तो प्रॉपर बनेल आणि वाकडा तिकडा दिसणार नाही. चौथं पानही तसंच अल्टरनेट लावून घ्यायचं आहे. त्यानंतर दोन्ही साईडने अशा प्रकारे दुमडून घ्यायचं आहे आणि त्यावर बेसन लावून द्यायचं आहे. त्यानंतर या साईडने असं दुमडून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर बेसन लावून अशा प्रकारे हलक्या हाताने त्याचा रोल बनवून घ्यायचा आहे. रोल जास्त लांब बनवायचे नाही आहेत. तुम्ही बघू शकता किती परफेक्ट रोल बनला आहे. अशा प्रकारे 4-4 पानांचा दुसरा रोल पण बनवून घ्यायचा आहे आणि दुसरा रोल पण बनवून तयार झालेला आहे. तर हे बघा, दोन्ही रोल अगदी परफेक्ट बनलेले आहेत. चला तर यांना स्टीम करून घेऊ. स्टीम करण्यासाठी स्टीमरमध्ये 3 ग्लास पाणी टाकून याला गरम करून घ्यायचं आहे आणि त्यावर थोडं तेल लावून घ्यायचं आहे. त्यामुळे आपले रोल चिटकणार नाहीत. आता यावर हळूवार हे रोल्स ठेवून द्यायचे आहेत आणि झाकण लावून द्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर याला 15 ते 20 मिनिटं ठेवून द्यायचं आहे. आता 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत. आता आपले रोल चेक करून घेऊ. तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित रोल स्टीम झालेले आहेत. बघितल्यावरच कळत आहे की बेसन व्यवस्थित शिजलेलं आहे. आता याला काढून घ्यायचं आहे आणि रोल्सला थोडं थंड होऊ द्यायचं आहे. आणि आता रोल्स थंड झालेले आहेत. आता पटकन एक एक रोल घेऊ आणि हलक्या हाताने याला कट करून घ्यायचं आहे. एकदम परफेक्ट वडी बनलेली आहे. अशा प्रकारे बनवून तुम्ही याला आठवड्यासाठी फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आणि जेव्हा वाटेल तेव्हा याला डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय करू शकता. आता आपण यांना फ्राय करून घेऊ. मी इथे डीप फ्राय करणार आहे. तेल मीडियम फ्लेमवर थोडं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर एक एक अळूवडी अशा प्रकारे त्या तेलात टाकून घ्यायच्या आहेत. एक बाजू व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर त्यांना अशा प्रकारे उलट करून घ्यायचं आहे आणि सोनेरी रंग येईपर्यंत त्यांना तळायचं आहे. तुम्ही बघू शकता खूप क्रिस्पी ही आळूवडी इथे बनलेली आहे आणि खूप मस्त सुगंधही येत आहे. अशा प्रकारे सर्व वड्या मी इथे तळून घेत आहे. ज्या टिप्स मी ते सांगितल्या आहेत त्या टिप्सने तुम्ही आळूवडी बनवा. खूप स्वादिष्ट आणि क्रिस्पी आळूवडी बनेल. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि अशाच मस्त रेसिपीसाठी केपीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका.